बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलेलो आहे. तो सुविचार व विचार पूर्णतः ऐकावा. आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब सुद्धा करावा. बंधू आणि भगिनींनो, ज्याच्या स्वतःच्या मनावर व शरीरावर ताबा नसतो त्याच्या जीवनाचा सत्यानाश होतो बांधवांनो. उदाहरणार्थ, एका गावात सदा, पदा आणि गदा नावाचे 3 मित्र होते. ते शाळेपासून जीवाला जीव देणारे मित्र होते. म्हणजेच एकमेकाच्या दुःखासुखात सामील व्हायचे. कोणी अडीअडचणी असलं की धावून जायचे. असे ते मित्र होते. परंतु सदा आणि पदा या दोघांच्या घरचे हे व्यसन करायचे. म्हणजे व्यसन कसं करायचे, तर एकाच्या घरचे ह्याला आई वडील हे तंबाखू खायचे आणि एकाचे वडील हे ड्रिंक घ्यायचे. मग हे ड्रिंक घ्यायचे म्हणजे दारू प्यायचे. जर एकाच्या घरचे हे व्यसन करत होते म्हणजे आई वडील हे तंबाखू खात होते, म्हणून याला दुकानावर, लहान असल्यामुळे याला दुकानावर कधी पाठवायचे, जा तंबाखू घेऊन ये, साखर घेऊन ये, किंवा मीठ घेऊन ये, किंवा घरात काय किराणा लागतो तो किराणा घेऊन ये. मग असं बाबा हे आपले आई वडील व्यसन करतात, का करतात, कसं करतात, याला त्याचं काहीच नाही. तर हे आपले आई वडील जे करतात हे स्वतः करून पाहू लागला. म्हणजे याच्या माघारीच तंबाखू घालून तिकडंच घेणं, खाणं असं करून पाहू लागला. करू लागला, खाऊ लागला. मग असं एकदा केलं, दोनदा केलं, चारदा केलं, असं करता करता ते आई वडिलाच्या माघारीच व्यसन करू लागला. आणि दुसरा, त्याच्या वडिलांनी दारू पिचा आहे, तर त्याचे वडील दारू पिल्यामुळं त्याचे वडील सुद्धा त्याच्या वडिलांना त्याच्या घरचे म्हणजे त्याचे भाऊ, त्याच्या वडिलाचे भाऊ आणि त्याची आई आणि सर्व काही त्याला कलमा करायचे की बाबा का पितो, असं होतो, तसं होतो, असं त्याला काही काही बोलायचे. या बोलण्यामुळं याच्यामुळं त्याचं काय झालं, त्याच्या वडिलानं त्याच्या मुलालाच, तुला हे 10 रुपये ठेव का 20 रुपये ठेव, मला घेऊन ये, कोणाला सांगू नको, मी कुठे जाऊन पितो, असं असं सांगायचा. मग हे याचेही आई वडील याला दुकानावर पाठवायचे आणि त्याचे वडील त्याला दारवाण्यास पाठवल्यामुळं आणि ह्याच्यामुळं हे दोघंही व्यसनाधीन झाले. कसे, तर हे कधी कधी तंबाखू खाऊन पाहायचा आणि हे वडिलाच्या माघारी मग दारू पिऊन पाहायचा. थोडी थोडी वडील जसं आणून करत तसं आणून करून पाहायचा. आणि एकदा तर याने असं ठरवलं की घरातला आई वडील शेतात गेले की आपण काय करू, शेतातला माल विकू आणि आणू. आता ते जे दारू विकणारा होता ते त्याच्या वडिलांना सांगितल्यामुळं की बाबा माझ्या मुलाला असं असं मला प्रॉब्लेम आहे, घरचे मला बोलाले, तू काय कर की मी मुलगा पाठवत जावं, मी मुलाला तू देत जाय. त्या दारू विक्रेत्याने याला दिलं, दारू देत जाय. मग हे दुपारा गेले आणि त्याकडून दारू घेतली. या दोघांनी मस्त पार्टी केली, पिली आणि हे पिली. असं त्यानं एकदा नाही, दोनदा नाही, तर असं 4-5 वेळेस केलं, 9-10 वेळेस केलं. त्याचा परिणाम हे दारू पिऊ लागले कमी वयात आणि टोटा पुड्या सगळं काही खाऊ लागले आणि सिनेटासारखं अनुकरण करू लागले. त्यामुळं काय झालं, हे व्यसनाधीन झाले. आणि दुसरा जे होता त्याच्याच सोबती, त्याला मात्र त्याच्या घरचे दारू पित नसत, पुड्या खात नसल आणि याला सांगत बी नसत. तर त्याचे वडील हे महामानवाचे विचाराचे होते. म्हणजेच आपल्या देशात होऊन गेले संत, महात्मे, विचारवंत, नेते, समाजसुधारक आणि अभ्यासू होते. त्यामुळं ते त्याचं अनुकरण करायचे, त्याचे वडील करायचे. आणि त्याचं पाहून हे त्याचे वडील हे मुलगा सुद्धा करू लागला. पुस्तक वाचणं, हे करणं, त्याच्यातून विचार घेणं, भाषणबाजी करणं त्याचे वडील करू लागले. त्याचा परिणाम काय झाला, त्याचा मुलगाही त्याच्या वडिलाचं अनुकरण करला. त्याचा असा परिणाम झाला की त्याचा या दोघांचेही जे व्यसनाधीन होते त्याचे मुलं वाया गेले आणि जे चांगलं अनुकरण करत होता त्याच्या मुलाची प्रगती झाली आणि तो चांगला हे झाला, सर्व्हिसला लागला, चांगला पोस्टवर नोकरीला लागला. मला सांगायचं तात्पर्य बंधवांनो एवढंच की
जर तुम्ही स्वतः व्यसन करत असाल तर तुमच्या व्यसन केलं तर तुमच्या मुलावर सुद्धा असे परिणाम होऊ शकतात मी सांगितलेल्या कथेप्रमाणे. म्हणून व्यसन टाळा आणि स्वतःच्या परिवाराला जपा. तेव्हाच तुमची प्रगती होऊ शकतं, नसता अशी प्रगती कुठू शकतं. एवढं ठिकाण सांगतो मग तुम्हाला सर्वांना माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. असं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रीच्या, नातेवाईकाच्या कोणाचं तरी काम असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा सांगा. म्हणजे असेच चांगले चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठे ना कुठे माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्यांच्या सुद्धा काम पडेल. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या यूट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला व इंस्टाग्राम आय डीला सबस्क्राईब करावं. एवढं ठिकाण समजणं. धन्यवाद पुन्हा ऐकल्याबद्दल.